राजू एका लहानशा गावात राहत होता. त्यांचं घर खूप गरीब होतं. वडील आजारी असल्यामुळे घर चालवायची सगळी जबाबदारी त्याच्या अंगावर होती. राजूने गावातील एका छोट्या दुकानात काम सुरू केलं. मात्र तिथलं काम फक्त रोजचं जेवण भागवण्यापुरतं पुरेसं होतं. एका रात्री चांदण्याने भरलेल्या आकाशाखाली बसून राजू स्वतःशी म्हणाला, मी असं आयुष्य जगण्यासाठी जन्माला आलो नाही. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. राजूने निर्णय घेतला की तो स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करेल. त्याने त्याच्या गावातील एका वडापाव गाड्यावरून प्रेरणा घेतली. त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून त्याने त्याच्या नातेवाईकांकडून थोडी मदत घेतली. त्याने गावातील बाजारातून थोडा माल विकत घेतला आणि एका फुटपाथवर आपला पहिला वडापावचा गाडा लावला. सुरुवातीला फारसे लोक येत नव्हते, पण राजूने त्याच्या वडापावमध्ये एक खास चव आणली. मसाल्यात स्वतःची स्टाईल टाकली. हळूहळू गावात त्याच्या वडापावचा चर्चेचा विषय झाला. लोक फक्त खाण्यासाठी नाही, तर राजूच्या मेहनतीचं कौतुक करण्यासाठी त्याच्या गाडीवर येऊ लागले. एक दिवस अचानक त्याची गाडी उलटून सगळा माल खराब झाला. राजू खूप निराश झाला, पण त्याच्या आतल्या जिद्दीने त्याला परत उभं केलं. त्याने थोडं कर्ज घेतलं आणि गाडीसाठी एक जागा विकत घेतली. राजूच्या मेहनतीने त्याचा व्यवसाय हळूहळू इतका मोठा झाला की त्याने गावातच एक वडापावची छोटी हॉटेल साखळी सुरू केली. आज तो फक्त एका वडापाव विकणाऱ्या गाड्याचा मालक नाही, तर त्यांचं नाव राजू फूड्स म्हणून ओळखलं जातं. एका कार्यक्रमात त्यांचं कौतुक करताना राजू म्हणाला, स्वप्न मोठी असायला हवीत आणि त्यासाठी मेहनतही तितकीच मोठी करावी लागते. जर इच्छा आणि जिद्द असेल तर यश नक्की मिळतं. तुम्हाला जर ही आपली स्टोरी आवडली असेल तर या स्टोरीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.